आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 पावसाच्या बातम्या। रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार। कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदी पुढच्या काही तासातच धोक्याची पातळी गाठणार। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या शेतात पाणी, पूरपरिस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी। भंडारा जिल्ह्यातील बपेरा पुलावर 3 ते 4 फूट पाणी। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा महामार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद। गडचिरोली जिल्ह्यात 5व्या दिवशीही अनेक मुख्य रस्ते बंदच। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत। कोल्हापुरातील कसबा बावडा ते शिये रस्त्यावर पंचगंगा नदीचं पाणी। रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी। पुराच्या पाण्यातून वाहनधारकांचा धोकादायक प्रवास। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो। कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं। नाशिकच्या इगतपुरीमधील कपालेश्वर महादेव धबधबा प्रवाहित। धबधब्यावर पर्यटकांची रेलचेल।